ओम नमः शिवाय. 27 फेब्रुवारी 2026 शुक्रवारी अमलकी एकादशी आहे. या एकादशीला आवळा एकादशी देखील म्हणतात. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग व रवी योग एकत्र आले आहेत. यामुळे या दिवशी केले जाणारे व्रत व पूजा अधिक पटीने फळ देणारी आहे. या दिवशी आवळ्याचे झाड हे भगवान विष्णूंच्या अश्रूंपासून उत्पन्न झाले. त्यामुळे या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने आपल्यावर भगवान विष्णू व माता लक्ष्मीची कृपा होते. अमलकी एकादशी दिवशी भगवान विष्णूंची पूजा करावी. त्याचबरोबर आवळ्याच्या झाडाची देखील पूजा करावी. अमलकी एकादशी दिवशी सकाळी उठून स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावे. त्यानंतर देवघर स्वच्छ करून देवपूजा करावी. भगवान विष्णूंच्या मूर्तीला दक्षिणावर्ती शंखाने पाणी अभिषेक करावे. त्याचबरोबर दुधाचा अभिषेक करावा. पंचामृताचा अभिषेक करावा. अभिषेक करताना ओम विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. त्यानंतर गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य अशी पंचोपचार पूजा करावी. नैवेद्याला पंचामृत व केळी ठेवावी. तुपाचे निरंजन लावावे. आरती करावी. अशा प्रकारे देवाची पूजा झाल्यानंतर आवळ्याच्या झाडाची देखील गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य अशी पंचोपचार पूजा करावी. त्यानंतर तुळशीच्या झाडापुढे तुपाचा दिवा लावून तुळशीला प्रदक्षिणा घालाव्यात. साधना करावी. साधना करताना आसनावर बसून तुळशीच्या माळेने ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा जप करावा. त्याचबरोबर ओम विष्णवे नमः या मंत्राचा देखील आपण जप करू शकतो. त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम या स्तोत्रांचे पठण करू शकतो. अशा प्रकारे हा एकादशीचा दिवस आपण देवाच्या सानिध्यात आणि नामस्मरणात घालवायचा आहे. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी या व्रताचे पारणे करायचे आहेत. देवाला नैवेद्य दाखवून या व्रताचे पारणे करायचे असते. या अमलकी एकादशी दिवशी दान करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. या एकादशी दिवशी आवळ्याचे दान अधिक श्रेष्ठ मानले गेले आहे. आवळ्याचे दान केल्याने आपल्याला 1000 गाय दान केल्याचे पुण्य प्राप्त होते. त्याचबरोबर या दिवशी काळ्या तिळाचे दान देखील आपण करू शकतो. काळे तीळ दान केल्याने आपल्यावर भगवंताची कृपा होते व आपल्या पितरांना सद्गती मिळण्यास मदत होते. अशा प्रकारे हा अमलकी एकादशीचा दिवस आपण देवाच्या नामस्मरणात आणि सानिध्यात घालवायचा आहे. तर याची झालेली साधना मी स्वामींच्यांनी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते. ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. ओम नमः शिवाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत.